नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे रविवार आणि 14 जून. तर आज मी निघत आहे आरामामध्ये. 9 वाजलेले आहेत आणि मी जात आहे गाडीकडे. काल रात्री जरा लेट आलो होतो, त्यामुळे गाडी मी आहे जी गेटच्या बाहेरच पार्क केली होती. तर मला आता पहिली बुकिंग आलेली आहे कामोठ्यावरून एअरपोर्टची. तर मी पिकअप लोकेशनवर गेलो, OTP टाकला आणि केला पिकअप. पोहोचलो मी एअरपोर्टला आणि ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केले 676 रुपये. मग मी गेलो अंधेरी ईस्टला आणि मला तिथूनच बुकिंग लागली ठाणा वेस्टची. मग मी गेलो लोकेशनवरती, घेतला पिकअप, घेतला OTP आणि निघालो ठाण्यासाठी. 45 मिनटांमध्येच मी ठाण्याला पोचलो. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली 480 रुपये. आणि कॅश कलेक्ट करतानाच मला चेंबूरची बुकिंग आलेली आहे. आज रविवार असल्यामुळे फटाफट बुकिंग असतात, तर मी बुकिंग घेतलेली आहे आणि मी आता जात आहे पिकअप लोकेशनकडे. पिकअप लोकेशनवर गेलो, OTP घेतला आणि निघालो मी चेंबूरकडे. पुढे गेल्याच्या नंतर मुलुंडचा टोल नाका मी क्रॉस केला. आज रविवार असल्यामुळे काहीच गर्दी वाटत नव्हती रस्त्यांवरती. मजा येत होती गाडी चालवायला. इथे पण मी 40 मिनटामध्येच चेंबूरला पोचलो. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली 480 रुपये. मग तिथून माझा CNG संपला. मग मी गेलो CNG पंपवरती. देवनारच्या CNG पंपवर CNG भरला आणि तिथून लागली मला अंधेरीची बुकिंग. मग मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, टाकला OTP आणि निघालो मी अंधेरीला जाण्यासाठी. 40 मिनटामध्ये मी पोचलो अंधेरीला. ट्रिप एंड केली. ऑनलाईन पेमेंट होतं, त्यामुळे मी कॅश कलेक्ट केली नाही आणि मला तिथून लागलेली रिझर्वेशनची इंटरसिटी पुण्याची बुकिंग. मग मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती. 10 मिनटं कस्टमरची वाट पाहिली. त्याच्यानंतर कस्टमर आले, घेतला OTP आणि निघालो मी आता पुण्याला जाण्यासाठी. मग मी पोचलो BKCला. आज रविवार असल्यामुळे BKCसुद्धा पूर्ण सुना वाटत होतं. असं कधी होत नाही, फक्त रविवारीच BKC मोकळा असतो. मग तिथून पोचलो मी कामोठ्याच्या CNG पंपावरती. CNG भरला आणि गाडी लागली एक्सप्रेसवेवरती. एक्सप्रेसवेवरती गाडी चालवण्याचा अनुभव खूपच चांगला असतो आणि मला खूप महिन्यानंतरनं पुण्याची इंटरसिटी लागली होती. मग थोड्या वेळानंतर मी पोचलो घाटी लोकांची शान, आपला मिसिंग लिंक रोडवरती. इथला अनुभवही खूप छान आहे. खूप मस्त वातावरण होतं आणि रविवार असल्यामुळे एक्सप्रेसवेवरती सुद्धा गाड्या कमी होत्या. आणि हा जो समोरचा नजारा आहे, हा नजारा बघून असं वाटतं की आपण भारताच्या बाहेर कुठेतरी गाडी चालवत आहोत. इतकं सुंदर काम सरकारने केलेलं आहे. असेच रस्ते बनत राहू दे आणि आम्हाला गाडी चालवण्याचा आनंद भेटत राहू दे. खूप छान अशा वातावरणातून आम्ही जात होतो. मिसिंग रोड हा खूप मस्त आहे. मग 3.5 तासानंतर पोहोचलो मी पुण्यात कस्टमरच्या लोकेशनवरती. ट्रिप एंड केली आणि 3,000 रुपये कॅश कलेक्ट केले. तिथूनच मला लागली मुलुंडची बुकिंग. गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, टाकला OTP आणि आता मी निघालो आहे मुलुंडला जाण्यासाठी. आणि पुन्हा एकदा मी आलो आहे मिसिंग लिंक रोडवरती, पण मुंबईला जाण्यासाठी. आणि हा रात्रीचा वेळ होता. रात्रीचं वातावरणसुद्धा चांगलं होतं, नजारासुद्धा चांगला होता. ह्या लाईटिंग तर एकदम छान दिसत होत्या. त्याच्यानंतर मी पोचलो पनवेलजवळ आणि इथे जे ट्रॅफिक सुरू झालं, एका ट्रकचा ॲक्सिडेंट झाला होता एक्सप्रेस हायवेवरती. मग 10 मिनटाच्या ट्रॅफिकनंतर मग मी निघालो पुढे. पोचलो मुलुंडला. ट्रिप एंड केली. कॅश केली 2,112 रुपये आणि प्लस टोलचे सुद्धा मी घेतले पैसे. ट्रिप एंड केली आणि मी निघालो आता घरी जाण्यासाठी. तिथूनच मला लागली खारघरची बुकिंग. गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, केला पिकअप आणि पुन्हा निघालो मी खारघरला जाण्यासाठी. 50 मिनटानंतर मी पोचलो खारघरला. ट्रिप एंड केली आणि कॅश कलेक्ट केली 500 रुपये. कस्टमर पण खुश, मी पण खुश. आता जातो मी माझ्या घरी, पण तेवढ्यात मला लागली कामोठ्याची बुकिंग. गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, टाकला OTP आणि निघालो मी कामोठ्याच्या साईडला. आणि हा ड्रॉप माझ्या घराच्या बाजूच्या बिल्डिंगमध्येच असतो. तर आजचा माझा दिवस हा संपत आलेला आहे आणि माझे आजचे अर्निंग आहे
माझी पहिली बुकिंग होती कामोठे टू टर्मिनल 2, त्याचे भेटले 640 रुपये. मग अंधेरीवरून ठाण्याचे भेटले 460 रुपये. मग ठाण्यावरून चेंबूरचे भेटले 510 रुपये. मग चेंबूरवरून अंधेरी वेस्टचे भेटले 366 रुपये. मग अंधेरी वेस्टवरून पुणे स्वारगेटचे भेटले 2352 रुपये. मग स्वारगेटवरून मुलुंडचे भेटले 1737 रुपये. मग मुलुंडवरून खारघरचे भेटले 510 रुपये आणि खारघरवरून कामोठेचे भेटले 200 रुपये. आणि मी 3 वेळा CNG भरला. चेंबूरमध्ये 560, कामोठ्यात 240, पुण्यात 480 रुपये. आणि आता मी आलेलो आहे कामोठ्याच्या लोकेशनवरती. ट्रिप एंड केली आणि कॅश कलेक्ट केली 170 रुपये. आणि मग मी निघालो कस्टमरच्या लोकेशनमधून. हे बघा, ही कस्टमरची ड्रॉपची लोकेशन होती, बिल्डिंग, आणि त्याच्या जस्ट समोर राहतो मी. तर मी आता जात आहे माझ्या घरी. तर मंडळी, आजचा दिवस कसा वाटला मला सांगा. आजचा ब्लॉगबद्दल मला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया सांगा. चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा. भेटूया आता उद्या. शुभरात्री.